सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी आता आरपारच्या लढाईची तयारी केली आहे। धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर आहेत। धुळे येथील समन्वय समितीने दिलेल्या पत्रकानुसार राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे। अनेक वेळा चर्चा होऊनही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। साधी चर्चेची संधी न देणारे हे असंवेदनशील सरकार आहे, अशी टीका या पत्रकात करण्यात आली आहे। या संपात एकूण 17 ते 18 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। या 21 एप्रिलपासून जर हा संप सुरू झाला असून शासकीय कामकाज आणि शैक्षणिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होत आहे। आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे। सरकार यावर काही तोडगा काढतं की कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आणि हा संप का पुकारला गेलाय, पाहूया नवसत्य न्यूजचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट। नमस्कार, मी पल्लवी शर्मा। आम्ही इथे जमलेले सर्व महिला कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत। आम्ही 21 तारखेपासून शिक्षकेतर व सरकारी निम सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये उन्हातान्हात येथे हजर आहोत। आम्हाला शासनाने लवकरात लवकर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या मार्गदर्शक सूचना पारित कराव्या व इतर ज्या काही अनुषंगिक मागण्या आहेत, आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, रिक्त पदे तात्काळ भरा वगैरे ह्या ज्या मागण्या आहेत, यासाठी सरकारने सकारात्मक चर्चा करून आमच्या न्याय मागण्यांना हक्क मिळवून द्यावा, यासाठी आम्ही उन्हातान्हाचा सहकुटुंब सहपरिवारासह इथं आंदोलनात सहभागी झालेलो आहे। तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी व आमच्या सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा विचार करावा। सरकारी कर्मचारी म्हणून आम्ही 35 वर्ष शासनाला सेवा देत असताना शासनाने आमच्याकडे पाठ फिरवू नये, आमच्या न्यायिक मागण्यांना न्याय द्यावा, एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे। यासाठी आम्ही सगळे इथे एकजूट झालेलो आहोत। माझं शासनाला हेच विनंती राहील की आमच्या मागण्यांचा शासनाने विचार करावा। धन्यवाद। राज्य सरकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय पाटील सर, जे गेले 20 दिवसापासून या आंदोलनासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, तर या आंदोलनाचा 4था दिवस आजचा घंटानाद या निमित्ताने आपलं संबोधन करतील आदरणीय डॉक्टर संजय पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी संबोधन करावं। सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बेमुदत संपाचा हा 4था दिवस। आपण काल धुळ्यात मोठा महामोर्चा काढला आणि 2 दिवस सलग या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलो आहोत। आज आपण शासनाचं, राज्य सरकारचं घंटानाद करून सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि परवा सोमवारी आपण थाळीनाद आंदोलन करणार आहोत। आता ही संपाची ज्योत अजून जास्त जोरात पेटत जाणार आहे आणि हजारोच्या लाखोच्या संख्येनं या आंदोलनामध्ये कर्मचारी, शिक्षक उडी मारत आहेत। सरकारने अजून सुद्धा या आंदोलनाची गंभीर नोंद घेतलेली नाही। हा 17 लाख कर्मचारी शिक्षकांचा बेमुदत संप आणि या संपाची जर सरकार दखल घेत नसेल तर यासारखी दुर्दैवाची बाब नाही। आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमची नम्र विनंती आहे की आपण मुख्य सचिव आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हा संप मिटवण्याची जबाबदारी न सोपवता आपण ही स्वतः जबाबदारी आपल्या हातात घ्या आणि आपण स्वतः हा चर्चेच्या वाटाघाटी करून आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा तो कशा प्रकारे लाभ द्यायचा या संदर्भाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करा। त्याशिवाय आता आमचा हा संप मागे हटणार नाही। तरी कृपया आपण आमच्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि समन्वय समितीच्या ज्या 20 प्रलंबित मागण्या आहेत, त्यामध्ये 8 वेतन आयोगाची तारीख ही 1/1/2026 निश्चित करा। आमच्या महागाई भत्त्याच्या 50% भाग हा मूळ वेतनात विलीन करा। 7व्या वेतन आयोगातल्या वेतन त्रुटी दूर करा। शिक्षक संवर्गाला जी काही आपण टीईटी लादलेली आहे, ही टीईटी रद्द करा आणि आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सर्व भत्ते द्या। तसंच जी काही तुम्ही शिक्षक नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून त्याचा मोठ्या प्रकारे उहापोह करून जो अन्याय करत आहात त्याचा फेरविचार करा। अशा अनेक मागण्या याच्यामध्ये आहेत। व कर्मचाऱ्यांना ज्या काही 2,80,000 पद
रिक्त आहेत. अतिरिक्त कामाचा ताण या कर्मचाऱ्यांना तो ताण कमी करा. सरळ सरळ सगळी सेवा भरती करा. या सगळ्या स्वतः पुढाकार घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदय तोपर्यंत हा संप आता संपणार नाही. हे वादळ संपवण्याची ताकद तुमच्यात आहे. आम्ही सर्वजण परत पुण्याचे आपल्याला या घंटानादने तुम्हाला आवाहन करू इच्छितो की आम्हाला थाळीनाद करण्याचा वेळ आणू नका. आम्हाला धुळी घेऊन फिरण्याची वेळ आणू नका. ही नम्र विनंती. तर आता आपल्या आंदोलनाला 3-4 दिवस झाले. पुढच्या अजूनही सरकारने तुमचं म्हणणं ऐकलेलं नाही आणि त्याच्यावरती काही सकारात्मक भूमिका सरकारची नाही. यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा काय राहणार आहे? आम्हाला हा 14 दिवस उजाडलेला. आता सोमवारी आम्ही थाळीनाद आंदोलन करणार आहोत. महामोर्चे करणार आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांची जेलभरो आंदोलन करायची सुद्धा तयारी आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. अगदी उपोषण सुद्धा करायला करणार नाही. कारण की जर आम्हाला रिटायर झाल्यानंतर उपासमार करण्याची आमच्या कुटुंबांना जर उपासमारीची वेळ येणार असेल, जीवन असंही होणार असेल तर आताच गेलेलं बरं अशी कर्मचाऱ्यांची धारणा आहे. सहकुटुंब रस्त्यावर उतरू आम्ही. उद्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात आहेत. काय तुमची योजना आहे? मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात तुम्ही भेटणार आहात तर तुमच्या आंदोलनाची काय दिशा बदलवणार आहात? आणखी मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार नाही आणि इतर राजकीय पक्षांसारख्या इतक्या राजकीय आंदोलनासारख्या आम्ही काय झेंडे दाखवणार नाही. कारण की आम्ही सरकारी कर्मचारी शिक्षक आहोत. कशा प्रकारे आंदोलन करावं याच्या मर्यादा आम्हाला आहेत. आता त्यांना हे सर्वदूर माहिती आहे. महाराष्ट्र तिथं सगळे तासाला ते घेत आहेत. ते सुजाण मुख्यमंत्री आहेत. निश्चित ते स्वतः याच्यावर तोडगा काढतील. आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे.